मित्रांनो, आपले हे शेवग्याचे झाड आहेत ना, याचा व्हिडिओ आपण लहानपणापासून करत आलो आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज जवळजवळ ह्या शेवग्याचा म्हणजे वय झालेलं आहे 5 महिन्याचं. काय एकदम लहानपणापासून मी व्हिडिओ टाकलेत. ज्यांना बघायचे असतील त्यांनी शेती माहिती आहे म्हणजे ह्या आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये या शेवग्याचे भरपूर व्हिडिओ केलेत. आपली ही व्हरायटी जी आहे ती ODC3 या नावाची व्हरायटी आहे. आणि आपण कंटिन्यू जेव्हा जेव्हा शेंडा खुडला होता त्या हिशोबानं पण व्हिडिओ बनवले होते. तुम्ही ध्यान करा. हो का, हा पहिला शेंडा कट केलेला होता. त्याच्यानंतर हो का इथं दुसरा कट केलेला आहे आणि पुन्हा नंतर हो का वर तिसरा केलेला आहे आणि पुन्हा शेवटी पोचायच्या अगोदर पुन्हा एकदा शेंडा कट केलेला आहे. तेव्हा हे झाड असं टुमदार डेरेबाज आलेले आहेत. हे ध्यान करा. हो का, आता भरपूर जण चुकतेत की बाबा शेवगा त्यांनी लावायला लावतेत, पण असे ते आपले ह्याचे वाशे गेल्याने उंचच्या उंच जाते. ती शेवगा करणं चुकीचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते शेवग्यामध्ये? शेंडा खुडणी. तर शेंडा खुडणी ज्याला जमली आहे ना, त्याला शेवगा शेतीमध्ये काहीच अडचण नाही आणि एकदम कमी मनुष्यबळ लागते, कमी मेहनत लागते, एवढं काय खाता पाण्याचा काही विषय नाही. आणि हे जवळजवळ 10 ते 12 वर्ष चालणारं पीक आहे. त्याच्यामुळं आणि हलक्या जमिनीत तर एकदम चांगलं आहे ते. हे बघा, आता हे लांबून दाखवतो जरा. आणि हे आपलं उगं थोडं नॉर्मल इथं सॅम्पल एक 10-12 झाडं आहेत. हे थोडं अगोदर लावलेली होती. आणि तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट दाखवतो. हे हो का, हे आता इकडं बघा. त्याच्यानंतर आपण हे झाडं लावलेली आहेत. 2 झाडाच्या मधला अंतर 12 फूट आहे, लाईन टू लाईन. आणि 2 रोपातला अंतर जवळजवळ 6 फूट ठेवलेलं आहे. आपण हे सोयाबीनच्या एंडिंगला लावलेलं होतं. आता बघा ही कशी ग्रोथ झालेली आहे. आता ह्याच्यामधून कॅमेऱ्यातून आता कसं दिसायला काय एवढं काय मला समज नाही, पण हे बघा ही अशी ग्रोथ आहे. आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून सध्या आपलं हरभरा केलेला आहे. आणि ते आपण ठिबक आतरलेला आहे. शेवग्यासोबत आपला हरभऱ्याला पण ठिबक आहे. आणि त्या अगोदर सऱ्या होत्या, एकदम सरीवरच आपण शेवगा लावलेला आहे. हे बघा. आणि कसं आहे, शेवग्याला फक्त पाणी जास्ती नाही जमत. ठिबकनं आपल्या मनावर किती पाहिजे तेवढं देता येते. आणि शेवटी हरभरा म्हणजे आंतरपीक एखादं घेतलं म्हणजे आपलं ते पण मॅनेज होते. कसं की बाबा शेवग्याचा खर्च म्हणजे म्हणजे शेवग्याला असं काही खर्च नाही, तरी पण त्याच्यामध्ये आपण आंतरपीक काढू शकतो असं आहे. आणि याची पण आपण एक आणि दोन आपण शेंडा खुडण्या केल्या तर काहींची 1 झाली, काहींची 2 झाले तर असं आहे. आणि हे बघा, हे थोडं अगोदर लावलेली होती झाडं, तर हे कसे झाडं आलेत बघा. आणि एका झाडाला एक 5-10 किलो जरी माल लागला ना तरी 1 नंबर परवडते. तर मला असं वाटतं की बाबा म्हणजे पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा. कारण कसं आहे, आता ही शेवगा हे पीक म्हणजे झाड आहे ना, हे फक्त बांधावर इतके दिवस घेतलेलं आहे. तर ह्या बांधावरच्या पिकाला म्हणजे झाडाला आपल्याला शेतामध्ये कशी ह्याची बाग तयार करायची हे पण समजलं पाहिजे. आणि शेवग्याला 12ही महिने भाव चांगलाच राहतो. आणि समजा एक 5-10 किलो जरी एका झाडाला शेंगा आल्या तरीसुद्धा परवडायचा हिशोब असतो. कारण खाणाऱ्याची संख्यासुद्धा भरपूर आहे. आणि शेवग्याला एवढं डिमांड आहे की बोलायचं काम नाही. ह्याच्या पानापासून सुद्धा पावडर बनवते. पावडर बनवूनसुद्धा जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये किलोने विकते. पण आपल्याला त्याच्याबद्दल तेवढी काही जास्ती माहिती नाही. पण आपण ते इंटरनेटवर सर्च केलेलं. पण शेंगाला तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि सगळ्याला शेंगा तर शेवग्याच्या आवडतातच. हे बघा झाडं कशी आलेली. हे बघा. आणि तुम्हाला खोटं बोलणार, अजून 1 महिन्याच्या नंतर ह्याला सेटिंग चालू होईल. कारण आपण अजून पण ह्याचा शेंडा खुडत आहोत. कारण आपल्याला झाड उंच नाही जाऊ द्यायचं. आपल्याला झाड लेवलमध्ये ठेवायचे. लई उंच गेलेलं झाड काहीच कामाचं नाही. तुम्हाला ते शेंगा पण हातात येणार नाहीत आणि काहीच होणार नाही. मग लई उंच काहीच कामाचं नाही. तुम्ही शेंडा खुडणी जेवढी करताला तेवढंच झाड असं आपलं लिंबुणीचं झाड तुम्ही बघितलं असताला शेम त्याच्यासारखं होतं, एकदम असं डेरेबाज झाड. मग आपल्या सहज आपण हातानं काढू शकतो शेंगा असं आहे. ते बघ, ह्या झाडाची हाईट जास्तीत जास्त 6 ते 7 फूट आहे. कोणतं थोडंफार जास्त गेलं असेल. आणि समजा 10 फुटापर्यंत ह्याची हाईट जरी गेली तरी नंतर शेंगा लागल्याच्या नंतर शेंगाच्या वज्जानी ते फाटे खाली वागतात. म्हणजे आपण आरामात त्याला तोडू शकतो असं आहे. तर कुणाला शेवगा शेती करायची झाली तर मला मी आपलं चॅनलच्या ह्याच्या खाली माझा नंबर आहे. कुणाला फोन करायची अवश्य करा. मी तुम्हाला शेंडा खुडणी वगैरे सगळं सांगून टाकेन कसं करायचं का नाही. आणि एकदम शेवटपर्यंत आणि कधीही फोन करा, काही अडचण नाही.
ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.